नमस्कार, मी रश्मी स्वाद सुखासमध्ये आपले स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत गार्लिक ब्रेड. चला तर मित्रांनो, यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया आपण. इथे मी ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत. तसेच त्याच्यानंतर आपण इथे चिली फ्लेक्स घेतलेले आहेत अर्धा चमचा. लसूण मी किसून घेतलेला आहे, एक साधारण 10-12 पाकळ्या. चीज क्यूब घ्यायचे आपण. 1 चमचाभर कोथिंबीर, 2 ते 3 चमचे बटर घ्यायचे, अर्धा चमचा ऑरिगॅनो पावडर घ्यायची. सुरुवातीला आपण जे लसूण किसून घेतलं होतं ते आणि बटर आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे बटर घेतलेलं आहे. नंतर आपण जे चिली फ्लेक्स आहेत ते घेणार आहोत. किसून घेतलेला लसूण, ऑरिगॅनो पावडर आहे ती घेतली अर्धा चमचा आपण. आणि हे साहित्य आपण मिक्स करणार आहोत. थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालूया आपण त्याच्यामध्ये. आपण मिक्स करून घेणार आहोत. म्हणजे बरोबर आपलं ते बटर जे आहे ते मेल्ट होईल. त्याचे पेस्ट एक तयार होईल आपल्याला आता. आपण बघाली आपली पेस्ट छान अशी तयार झालेली आहे. आपण आता ब्रेडच्या स्लाइस वरती ती गार्लिकची पेस्ट आपण केली होती ती लावून घेणार आहोत. सर्व बाजूला आपण चारी कडांना व्यवस्थित लावून घ्यायची आपण ती. आपण पाहाल मी स्प्रेड करत आहे सर्व बाजूने. थोडी कमी वाटली तर आपण त्यात आणखीन घालू शकता. नंतर आपण एक दुसरा स्लाइस घेणार आहोत ब्रेडचा. त्यावर मात्र आपण पूर्ण चीज किसून घेणार आहोत. इथे मी साधं चीज आपलं वापरलंय, नॉर्मल वाला. आपण पाहिलं इथे मी पूर्ण चीज क्यूब इथे किसून घेतलेल्या वरती. नंतर आपण जो सुरुवातीला एक स्लाइस ज्याला आपण गार्लिक आणि बटरची पेस्ट लावली होती ती बाजू आपण त्या चीजवर ठेवून तो थोडाशा हलक्याशा हाताने त्याच्यावरती आपण प्रेस करणार आहोत. वरून सुद्धा थोडा आपण जी गार्लिकची पेस्ट केली होती ती लावून घेणार आहोत. एकीकडे मी इथे पॅन गरम करत ठेवलेलं आहे. पॅन मध्ये आपण थोडंसं बटर घालून घेऊया. नंतर आपला ब्रेड आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत. थोडंसं साईडने सुद्धा आपण बटर सोडायचं आहे, जेणेकरून ते मस्त असं टोस्ट होईल. एक साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये एक साईड आपली व्यवस्थित भाजली जाते. ते आपण पलटून घेणार आहोत आता. आपण बघायला ते मस्त सोनेरी रंग आलेला आहे. या बाजूने सुद्धा आपण 2 मिनिटं भाजून घेणार आहोत. जिथे आपण गार्लिक लावलेलं ती बाजू आपण बघाल किती मस्त भाजली गेलेली आहे. मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉन वरती सुद्धा टिक करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आपला गार्लिक ब्रेड आता तयार झाला. आपण ते कट करून घेतलेलं आपण बघाल आतमध्ये सुद्धा एक मस्त गार्लिक बटरचा थर आपल्याला दिसेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते मला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा.
धन्यवाद मित्रमैत्रिणींनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.